नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या या विषयाचं शीर्षक बघून बरेच जण चक्रावून जातील, त्यांच्या भुवया उंचावतील, मला खात्री आहे. कारण जी बातमी कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये, इंटरनेटवर, डिजिटल मीडियामध्ये किंवा चॅनेलवर नाहीये अशी बातमी भाऊने कुठून आणली? निवडणुकीचे निकाल चालू आहेत. अजूनही 5 राज्यांमधल्या 5 विधानसभांची मतमोजणी चालू आहे. कुठलेही निकाल अधिकृतरित्या संपलेले नाहीत. अशा वेळेला अचानक आपल्या हातून बंगालची सत्ता निष्ठत असताना आपल्या पक्षाच्या सहकार्यांचं सांत्वन करायचं सोडून बंगालच्या पराभूत मुख्यमंत्री ममता दीदी, महाराष्ट्राचे पराभूत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करतील तर कशाला करतील? हा प्रश्न, अत्यंत तर्कशुद्ध प्रश्न अनेकांच्या मनात येईल. आणि म्हणून सुरुवातीला सांगतो, असा कुठलाही फोन ममता दीदीने अजून तरी उद्धव ठाकरेंना केलेला नाही. मग मी असं हेडिंग का दिलं? तर माझ्या डोक्यात आलं, असा फोन ममता दीदी आता करू शकतील. या सगळ्या दारुण पराभवानंतर आणि गेल्या काही महिन्यापासून मतदार यादीतल्या सुधारणा, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग यांच्याशी सतत भांडणं करून थैथयाट करणाऱ्या ममता दीदींना कमालीच्या विश्रांतीची गरज आहे. आणि विश्रांती घेण्यासाठी अत्यंत सुरक्षित अशी जागा कुठली असू शकेल ममता दीदीसाठी, जिथे मनाची शांती मिळेल, कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि आपल्या ज्या वेदना आहेत, आपल्या जे दुःख आहे, हे व्यक्त करण्यासाठी अत्यंत चांगली जागा कुठे आहे असा विचार ममता दीदीच्या मनात आला. तर ममता दीदी कोणाला संपर्क करू शकतील आणि केला तर का करू शकतील असा विचार माझ्या डोक्यात आला. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आजच्या घडीला ममता दीदींना खरोखरच मनशांती हवी असेल तर त्यांच्यासाठी मुंबईत उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री इतकी चांगली जागा दुसरी कुठलीही असू शकत नाही. आपण का पराभूत झालो याचा उद्धव ठाकरे कधी विचार करत नाहीत. ते निवडणूक आयोगापासून उद्धव ठाकरे, काय ते नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या डोक्यावर खापर फोडतात, पण आपण कुठे चुकलो याचा विचार करत नाही. किंवा ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याचाही विचार उद्धव ठाकरेंच्या किंवा त्यांच्या सवंगड्यांच्या मनाला शिवत नाही. आणि जर तसंच वागणं आणि स्वभाव ममता दीदींचा असेल तर ममता दीदी आणि उद्धव ठाकरे हे समदुःखी होतात आणि मग एकमेकाचं दुःख वाटून ते दुःख हलकं करता येत असतं. आणि म्हणून मला असं वाटलं की 15 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर इतका दारुण पराभव, ज्या मतदाराने डोक्यावर घेऊन आपली मिरवणूक काढली, आपल्याला सत्तेत आणून बसवलं, त्या मतदाराने असं लाथाडल्यानंतर होणारं दुःख हे छोटं नसतं. अर्थात ममता दीदींनी बंगालमध्ये जे आजवर यश मिळवलं होतं ते त्यांचं स्वकर्तृत्वावर मिळालेलं होतं, वडिलार्जित नव्हतं. उद्धव ठाकरे यांना मिळालेली सत्ता, त्यांना मिळालेला मान मरातब, त्यांना मिळालेला अधिकार हे सगळं वडिलार्जित होतं. यामध्ये 1% देखील उद्धव ठाकरेंनी मिळवलेलं नव्हतं. ते त्यांना फुकटचं आयतं मिळालेलं होतं. ममता दीदींचं तसं नव्हतं. ममता दीदींनी अतिशय मेहनतीने शून्यातून विश्व निर्माण करावं, तसा बंगालमध्ये एखाद्या पहाडासारखा उभा असलेला जो डाव्या आघाडीचा डोंगर होता तो फोडण्यासाठी स्वबळावर एकाकी प्रयत्न सुरू केले आणि 12-13 वर्ष अखंड प्रयत्न केल्यानंतर तो डाव्या आघाडीच्या
34 वर्षाच्या सत्तेचा डोंगर कोसळला होता आणि ममता दिदी इतक्या जबरदस्त ताकदीने आल्या की एक दोनदा नव्हे तर तब्बल 3दा बहुमत घेऊन त्या मुख्यमंत्री झाल्या, जे उद्धव ठाकरेंना स्वप्नातही कधी शक्य झालं नाही. पण तरीही 4 वर्ष उलटून गेली सत्ता गेल्यावर, तरी उद्धव ठाकरे त्या दुःखातून बाहेर पडू शकत नाहीत आणि इतका दांडगा पराभवानंतरचं दुःख सहन करण्याचा अनुभव ज्याच्या गाठीशी आहे, असाच माणूस ममता दिदींना आज सांत्वनपर 4 शब्द सांगू शकतो. आणि म्हणून मला असं वाटलं की ममता दिदी आता काही दिवस निवडणुकीच्या निकालावर विचार करण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी मुंबईत मातोश्रीवर येऊ शकतात. पण मातोश्रीवरून त्या करणार काय? आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि कदाचित देशामध्ये असेल मला माहित नाही, एक खास चहा मिळतो. तो चहा प्यायला ममता दिदी मुंबईत येऊ शकतात, मातोश्रीवर येऊ शकतात आणि मग उद्धव ठाकरे आणि ममता दिदी एकत्र बसून चाय पे चर्चा करू शकतात. तो चहा वाघ बकरी चाय असू शकतो. वाघ बकरी चाय हे नावच मला कधी आवडलं नाही. अरे वाघ कुठे आणि बकरी कुठे? हे दोघे एकत्र कसे आणले? कोणी आणले? का आणले? हा मला सतत सतावणारा प्रश्न आहे. पण आज मला लक्षात आलं, काही आठवड्यापूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले की ते बघा, बंगालची वाघीण एकटी संघर्ष करते. पण असं सांगताना आपण एखाद्या भेदरलेल्या बकरीसारखं आपल्या घरात दडी मारून बसलोय. मुख्यमंत्री असताना किंवा मुख्यमंत्री नसताना आपल्या घराचा उंबरठा ओलांडायचा नाही, इतकं भेदरलेलं राजकीय नेता जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नसेल. त्यामुळे उद्धव ठाकरे हे स्वतःला वाघ म्हणून घेत असले तरी ते जगतात बकरीसारखे. आणि अशा तुलनेमध्ये ममता दिदी खरंच वाघिणीसारखी लढतात, संघर्ष करतात, राजकारण करतात, पण त्याही पराभूत झाल्यात. त्यामुळे त्यांना एकत्र जोडणारा धागा कुठला असू शकेल, तर मला वाटतं तो वाघ बकरी चाय असू शकतो. आणि मग अशा ब्रँडचा चहा पिऊन ठाकरे ब्रँड किंवा ममता ब्रँडचा पराभव का झाला याच्यावर चाय पे चर्चा आणि आवाज कुणाचा हा पॉडकास्ट त्यातून होऊ शकतो अशी कल्पना डोक्यात आली. ही गंमत तुम्हाला सांगायची म्हणून व्हिडिओ केला. बाकी बंगालवर मी सवडीने बोलेन. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.